जिथेही बघतोय तिथे फक्त कोंबड्यांचीच दुकानं दिसतायत. चारी बाजूंना कोंबड्यांची दुकानं असल्यामुळे जंगलात मला कोंबडी दिसत नाहीये. कोंबडी तर सोडाच, पण दुकानं झाल्यामुळे मला कोंबडीचा एक पंख सुद्धा मिळत नाहीये. काय करू? हे तर कोंबडीचं पीस दिसतंय. हे कुठून आलं? असं वाटतंय या घरात कोंबडी नक्की शिजते आहे. खूप दिवसांपासून सुगंध नाही मिळाला. अरे बापरे, माझं डोकं. हे काय आहे? आई, मला माझं पुस्तक नाही मिळत आहे. काय? पुस्तक नाही मिळत आहे? उद्या तुझी परीक्षा आहे, तिथेच कुठे ठेवलं असेल, शोधून वाच. खूप हुशार आहे, पण माझ्यापेक्षा हुशार नाहीये. पुस्तक बाहेर फेकून स्वतःला खूप हुशार समजतो. आजकालच्या मुलांना काही शिकायचं नसतं तर काहीतरी कारण शोधत असतात. वा, गावातली गावराणी कोंबडी, मजा येईल. ये ये इकडे ये. अरे, याची आई आली. असं वाटतंय सोबत तिचा नवराही येतो आहे. अरे वा, भरलेला परिवार आहे. वा, एक एक करून खाईल तर खूप दिवस निघून जातील. आणि यांच्या सोबत ही छोटी पिल्लं, त्यांची चव तर काय सांगू. देव जेव्हाही देतो छप्पर फाडून देतो. पूर्ण कोंबडीचा भांडार. यांना खायचा विचार करून करून तोंडात पाणी येतंय. अच्छा ऐका, मी यांना पाढे तर शिकवले आहे, पण ABCD कसं शिकवायचं आपण? ABCD? ते काय असतं आई? इंग्रजीची अक्षरं. यांना ABCD शिकवायचं आहे, पण कसं शिकवायचं आपण? कोण शिकवेल यांना? ABCD शिकवणाऱ्या एखाद्या चांगल्या शिक्षकांना घेऊन या. मी शोधून घेऊन येतो. या जंगलात यांना कोण शिक्षक मिळणार आहे? पण यांना ABCD शिकवणारा इंग्रजी शिक्षक हवाय. आणि मला काय पाहिजे? मला कोंबडी पाहिजे. दोघांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मला इंग्रजी शिकावंच लागेल. डिंगे डिंगा डिंगे डिंगा. Wow! Success! मी खूप शोधलं, पण ABCD शिकवणारं मला कुठेच नाही मिळालं. हॅलो कोंबडीचे बाबा आणि कोंबडीची आई. हाऊ आर यू? हाय चिल्ड्रन्स, आर यू हॅपी? काय? कॉफी? आई, हे कॉफी मागताय. कॉफी चहा वगैरे नाही. हॅपी म्हणजे आनंदी होणं. इंग्लिश आहे हे, इंग्लिश. इंग्रजी? तुम्ही इंग्रजी शिकवता? आय एम सॉरी, मी तर माझ्याबद्दल सांगायचंच विसरलो. आय एम कोल्हा शिक्षक. जंगलात स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतो. मी मूर्ख मुलांना थोड्याच दिवसात म्हणजे फार कमी वेळात इंग्रजी वाचायला आणि बोलायला शिकवतो. आता इतक्यातच मी 2 जंगली कोंबड्यांच्या परिवाराला इंग्लिश शिकवलं. एका झटक्यात त्याच्या परिवाराला ABCD कोणी शिकवलं? मी शिकवलं. आणि जे माझ्याकडे क्लासला येऊ शकत नव्हते त्यांना मी घरी जाऊन होम ट्युशन सुद्धा दिले. हो हो, चालेल आम्हाला.
या पोरांना काय तुम्ही ABCD शिकवू शकता? यात कोणती मोठी गोष्ट आहे. इंग्रजी शिकवणंच तर माझं काम आहे. यांना शिकवता शिकवता मी तुम्हालाही इंग्रजी शिकवून देईल. आम्हाला पण? का नाही? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर तुम्ही सगळे इंग्रजी शिकू शकता. शिक्षणाचं काही वय नसतं. अच्छा अच्छा. ओ, आता आम्ही शिकून काय करणार नेमकं? तुम्हाला काही करायची गरज नाहीये. जे काही करायचंय ते मी करेन. तुमचे जे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील त्यांनाही बोलवून घ्या. त्या सर्वांना एका झटक्यात फर्राटेदार इंग्रजी शिकवून देईल. त्या लोकांना आम्ही नंतर बोलवू. पहिले यांना ABCD तर शिकवून द्या. ओके ओके. चला मुलांनो, मी तुम्हाला इंग्रजी शिकवतो. चला. A&T ant. B-A-T bat. C-A-T cat. D-O-G dog. E-L-E-P-H-A-N-T elephant. F-A-N fan. G-U-M gum. H-E-N hen. I-C-E-Eyes. J-O-K-E-R joker. K-I-T-E kite. L-A-M-P lamp. इकडे M-A-N-G-O mango. N-O-S-E nose. O-R-A-N-G orange. P-A-R-R-O-T parrot. Q-U-E-E-N queen. R-A-I-N-B-O-W rainbow. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. S-H-E-E-P sheep. T-I-G-E-R tiger. U-M-B-R-E-L-L-A umbrella. V-I-O-L-I-N violin. W-W-A-T-C-H watch. X-R-A-Y X-ray. Y, oh God, Y-A-K yak. Z, Z-E-B-R-A zebra. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z. A-B-C-D-E-F-G-H-I-J-K-L-M N-O-P-Q-R-S-T-U V-W-X-Y-Z.
किती गरमी आहे. जर गरमी अशीच वाढत राहिली तर जंगलातली झाडच नाही, जंगलातली जनावरही दुष्काळाने मरून जातील. इथे भुकेनी तर माझ्या पोटात जळजळ होते आहे आणि या गरमीमुळे तर मी जळत चाललोय. हा. जर मी हत्तीसारखा शक्तिशाली असतो तर मी या झाडाला उपटून त्याची छत्री बनवली असती. तिथून काय येत आहे? एक उडणारं जहाज? नाही नाही नाही, उडणाऱ्या गोष्टी तर आकाशात राहतात. जरा बघावं तर. मी नाही हरिण लपवला मी माझा छत्रीने चेहरा. आहा, तर हा हरिण तर नाहीये. काजळ लावलेली मासोळी तर मी नाहीये. तर ही मासोळी पण नाहीये. पण आहे तरी काय, मला पत्ता लावायलाच हवा. कोण आहे तू? तर तू ससा निघालास. काय झालं कोल्हे दादा? अरे काही नाही, मी मागून बघितलं तर मला कळलंच नाही की काय आहे. पण हे तुझ्या डोक्यावर काय आहे? ही तर एक छत्रीवाली टोपी आहे. मला असं वाटतं जंगलात येणारा कोणीतरी पर्यटक याला विसरला असावा. हे डोक्यावर घालून फिरल्याने आपल्याला अजिबात उन्हाचा त्रास होत नाही. वा, खूप छान. चांगलं नाही, खूपच चांगलं आहे. अरे म्हणजे ही छत्री खूप छान आहे. तू ही छत्री मला देऊ शकतोस का सस्या? आणि जर मी हे तुला दिलं तर मला तर ऊन लागेल ना. ससाजी, मला असं 2-3 दिवसांपासून असं खूप थकल्यासारखं वाटतंय. मला लवकरात लवकर जंगलातल्या वैद्याला भेटावं लागेल. जर अजून गरमी वाढली तर मी थकून थकून मरून जाईल. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे ससाजी, ही छत्री देऊन माझी मदत करा. एकदा का मी वैद्याला भेटून परत आलो तर मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन छत्री परत करीन. हा, जर तुम्हाला वैद्याकडे जायचं असेल तर मी देऊन देतो, पण संध्याकाळी वापस करून द्या. मी तुम्हाला नक्की परत करीन. कोल्हा आपल्या जिभेचा पक्का असतो. आणि जर असं असेल तर ही छत्री घ्या. असं वाटतं आहे मी कुठला मुकुटच घातला की काय. अच्छा अच्छा, हे घाला आणि माझ्यासोबत गा. हो, गाणं. पण कुठलं गाऊ? आठवलं. पाऊस पाऊस छत्री छत्री, पाऊस आला तर आली छत्री, आली छत्री. पाऊस आला तर आली छत्री, पाऊस पाऊस छत्री छत्री, पाऊस आला तर आली छत्री. या गाण्याला काही असं गा. कोल्ह्याने छत्री त्याच दिवशी परत करील असं सांगून घेतली नाही का? हो. आता 1 आठवडा झाला, कुठे आहे छत्री? जेव्हा आपल्याला कळेल की कोल्हा कुठे आहे तेव्हाच आपल्याला कळेल ना की छत्री कुठे आहे. ओह, मला उत्तर देणं बंद कर आणि लवकर त्या कोल्ह्याच्या घरी जाऊन छत्री घेऊन ये. हो, ठीक आहे. अरे, चिन्नन ससा तर इकडेच येतो आहे. आता तो त्याच्या छत्रीबद्दल विचारेल. मला याला फसवायलाच हवं, नाहीतर मला छत्री परत करावी लागेल. उपाय इथेच तर आहे. कच्ची हळद, सुक आलं आणि हरडा कुटून सोड्याच्या पाण्यात टाकून पिऊन टाका. कच्ची हळद, सुक आलं आणि हरडा सोड्याच्या पाण्यात. कळत नाही एवढं सगळं काय आहे. कोल्हे दादा, तू कोण आहेस? काय काम आहे? तू आहेस चिन्नन ससा. असं काय येणं केलंस? कारण तुम्हाला माहिती नाहीये माझी छत्रीवाली टोपी कुठे गेली. तुम्ही तर त्याच दिवशी वापस करणार होते ना. अच्छा ते. अरे ससाजी, मी वैद्याकडून जेव्हा औषध विकत घेऊन इथे येत होतो तेव्हा दगडांजवळच्या एका विशाल चिंचेच्या झाडाजवळून अचानक एक आवाज आला, जसं काही एक घुबडच आलं असो. जेव्हा मी मागे वळून बघितलं तेव्हा त्या चिंचेच्या झाडाच्या एका छिद्रातून मोठा धूर निघत होता. का चिंचेच्या झाडाला कोणी आग लावली होती? अरे नाही, आग नव्हती,
फक्त धूर होता. धुराच्या आतून निघाला एक भूत. हं? भूत? भूत, मोठा भयंकर भूत. ओ मी घाबरत होतो आणि कापत होतो. आणि ती बाई श्या, सगळी माझीच चूक होती. म्हणजे त्या भूतानी म्हटलं, जर तुला आपला जीव प्रिय असेल तर छत्री सोड आणि पळून जा. मग काय तुम्ही पळालात का कोल्हे दादा? अरे नाही, मी सुद्धा म्हटलं माझा जीव गेला तरी चालेल, पण ही टोपी छत्री मी तुम्हाला नाही देणार. तर मग भूत काय म्हणाला? ही तर माझा मित्र ससाजीची टोपी छत्री आहे, मी तुला नाही देणार. मी पुन्हा सांगितला. मग ती भूत म्हणाली, जर तू छत्री मला नाही देणार तर मी तुला खाऊन टाकेल. तुला तुझा जीव महत्वाचा आहे की ती छत्री? मी छत्री देऊन दिली आणि आपल्या जीवासाठी पळू लागलो. जसा मी इथे पोचलो, मी बेशुद्ध पडलो. जशी मला शुद्ध आली, मला खूप जास्त ताप होता. आता तर 1 आठवडा झालाय, पण ताप काही कमी होत नाहीये. तसं मलाच तुला येऊन भेटायचं होतं ससाजी, पण जर एवढा ताप घेऊन तुझ्याकडे आलो असतो तर मला वाटलं तुलाही ताप आला असता. देवा, माझी छत्रीवाली टोपी. मला माफ करा ससाजी, मी हे सगळं जाणून बुजून केलं नाहीये. आता मी घरी जाऊन माझ्या बायकोला काय उत्तर देऊ? मी तुम्हाला एक सल्ला देऊ? अरे काही गरज नाहीये, तुम्ही आधीच खूप काही बोललात. मी त्याला माझी छत्रीवाली टोपी द्यायलाच नको होती. पोरा, तुझा चेहरा का पडला आहे? मला वाटतं तुला कोणीतरी फसवलं आहे. सांग मला, कोण आहे तो? अरे सांग तर. माझ्या प्रिय अस्वल दादा, माझ्याकडे एक छत्रीवाली टोपी होती जी मी कोल्हे दादाला दिली होती आणि तो मला लगेच वापस सुद्धा करणार होता, पण त्यांनी मला वापस केलीच नाही. ते सांगत होते की त्या चिंचेच्या झाडाच्या मागे कोणीतरी एक भूत होता आणि त्याने ती टोपी हिसकून घेतली. मोठ्या चिंचेच्या झाडावर भूत? या जंगलाचा पंडित या नात्याने मला या जंगलातले सगळे भूत माहिती आहेत. त्या कोल्ह्यांनी ज्या चिंचेच्या झाडाबद्दल सांगितलं ना, तिथे कुठलाच भूत नाहीये. त्या कोल्ह्यांनी तुला फसवलंय. मला पण असं वाटलं की ते खोटं बोलतायत. ते बघ, ते काय आहे? हा, तोच कोल्हे दादा आहे ज्याने माझी टोपी चोरली आहे. बघा कसा ऐटीत चालतोय ती छत्रीवाली टोपी घालून. ससाजी, तू जा आणि त्याला विचार. तो छत्री परत करेल, नाहीतर त्याच्याकडून मी तुला आणून देईल. जा ससाजी. जर गरज पडली तर थ्रिसुरपुरम मध्ये वापरली जाणारी खास छत्री सुद्धा चोरून घेईन मी, ती पण या टोपीवाल्या छत्रीच्या शिवाय. ए खोटारड्या कोल्हे दादा, आ? माझी छत्रीवाली टोपी वापस कर. आ? तू परत आलास? हे बघ ससाजी, कदाचित तुला या कोल्हाजी बद्दल पुरेपूर माहिती नाहीये. मला माहिती आहे, खूप चांगल्याने माहिती आहे. तर सांग मला, कोण आहे मी? तू एक खोटारडा आहेस जो दिलेलं वचन विसरतो. अरे ससाजी, मी या जंगलातला भूत आहे. जर माझ्यासोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सरडा बनवून टाकेन. जिवंत राहायचं असेल तर पळून जा. मी माझी टोपी घेतल्याशिवाय कुठे नाही जाणार. माझी टोपी द्या. अरे चुप बस. आपल्या जादुई शक्तींनी आता मी तुला इथून उडवून टाकेन. ओम क्रीम, ओम क्रीम क्रीम, ओम क्रीम. हा, मला तर माझी टोपी मिळाली. ये टोपी मिळाली. अरे, मी तुला उडवायचा प्रयत्न करत होतो, इथे तर मीच उडतोय. कुठल्या पद्धतीची जादू आहे ही? चतुर कोल्ह्या, जर मी शिजलेल्या कोंबडींना उडवू शकतो तर मी एका कच्च्या कोल्ह्याला पण उडवू शकतो. त्यासाठी मला कुठल्याच जादूची गरज नाही. जिकडे तिकडे फळ, खूप सारे फळ. अरे वा, हे फळं खाण्यात किती मजा येईल ना. हे सगळे फळं पाहून तर माझ्या तोंडात पाणीच सुटलंय. खारुताई, तू तर नशीबवानच आहेस ना. कितके सुंदर फळं तुला खायला मिळतात. किती चविष्ट असतील ना ते. ए
खारुताई, थोडे फळं मला इकडे खाली देशील का? हे सगळे फळं ससा नाही खाऊ शकत. हाच जंगलाचा कायदा आहे. तू फक्त इतकं बघ की जंगलात कुठे गाजर मिळतंय का. अरे खारुताई, एकही फळ तू मला दिलं नाहीस ना. मला मिळेलच ग फळ, पण आता तू मागितल्यावर मी नाही देणार तुला. काहीही करून हे फळ मला हवंय. याची चव घ्यायची आहे. बंदर दादा, मला पण थोडे फळ देशील का? मला फळं खूप आवडतात. तुला पण फळं खायला आवडतात का? चांगली गोष्ट आहे. पण मग तू स्वतःच झाडावर चढ आणि मग फळ खा. अरे शश्या दादा, तू तर खूप तंदुरुस्त आहे ना, मग कशाला मागतोय? झाडावर चढून तोडून खाऊन घे. चांगला धावणारा आहेस ना, मग धावूनच चढून बघ ना झाडावर. सगळे फळं खातात आहेत, फक्त मीच फळं नाही खाऊ शकत. मागितल्यावर कोणी मला देत पण नाही. मला झाडावरची फळं खायचीच आहेत, नाहीतर आता लालसामुळे मरूनच जाईन. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी झाडावर चढूनच बघतो. वरती पोचून फळं खाऊ शकेन ना. अरे ते बघा तिकडे. अरे तिकडे बघ. झाडावर चढणारा कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तो तर आमचा सश्या दादा आहे ना. झाडावर चढणारा ससा झाडावरून पडला. कसा पडला? उलटून पडला. अरे ते बंदर तर मला चिडवतात आहेत. पडल्यावर चिडवणं. फळ मिळवण्याचे सगळे रस्ते बंद झाले. आता काय करू मी? सस्याला काहीही करून झाडावरून फळ खायची इच्छा होती. त्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो खूप उदास होता. तो निराश होऊन जंगलाच्या एका खडकावर दुःखी होऊन बसला होता. बऱ्याच वेळाने त्या रस्त्यावरून एक संन्यासी आले. बेटा, तू असा दुःखी होऊन का बसलाय? साधू महाराज, मला ना या झाडावरचे फळ खायची खूप इच्छा आहे, पण मी नाही करू शकत आहे. तर हे तुझं दुःख आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक मंत्र तुला सांगतो. ते 3दा म्हटल्यावर कोणत्याही झाडाचे फळ खालती पडतील. साधू महाराज, तो कोणता मंत्र आहे? दम दमादम, दम दमादम, दम दमादम खाली ये, असं 3दा म्हणायचंय. हे झाडाच्या खालती उभं राहूनच म्हणशील. साधू महाराज, मी तुमचे कसे आभार मानू? मंगलम भवंतु. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. हा 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 ये. हा, हे किती गोड आहे. मस्तच. मी किती नशीबवान आहे की मला एवढे गोड फळं खायला मिळतात आहेत. खूप नशीबवान. आता त्या झाडावरचे काही फळं खाईल. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये. दम दमादम, दम दमादम, दम दमादम खालती ये.
झाडावरून मला खालती कोणी पाडलंय? तो तू आहे का, बदमाश ससा? तूच मला खालती पाडलंस ना? तुला मी आता नाही सोडणार. बापरे, मला नको मारू. मी सगळं सांगतो तुला. काय झालं होतं लवकर सांग. लवकर, नाहीतर मी तुला. मी एका साधू महाराजांनी सांगितलेला मंत्र म्हणून फळं पाडले होते आणि त्याबरोबर झाडावर बसलेला तू सुद्धा खाली पडला. मी तुला नाही पाडलं. संन्यासीने तुला एक मंत्र सांगितला? मग तर तो मंत्र मलाही ऐकवू, नाहीतर मी तुला संपवून मला टाकेन. नको मारूस. ऐक, मी तुला तो मंत्र आत्ता सांगतो. असं सरळ सरळ बोल, नाहीतर तू जिवंत नाही वाचणार. ह्याला मंत्र सांगितल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. ह्याला काहीही करून दूर करायचंय, नाहीतर हा माझ्याकरता संकट ठरू शकतो. ह्याला पळवायला एक उपाय करूया. मी तुला माझा मंत्र सांगून देतो, पण मी जे झाड सांगेल त्याच झाडाखाली उभं राहून मंत्र म्हटल्यावर तू फळं पाडू शकशील. ठीक आहे, ते सगळं मान्य आहे. तू मला मंत्र ऐकव. ठीक आहे, मग तू तयार आहेस? कानांनी नीट ऐकू शकतो ना? दम दमादम दम दमादम दम दमादम खालती ये. ते बघ, त्या झाडाखाली उभं राहून तू हे मंत्र म्हण. सगळे फळं खालती पडून जातील. माझ्या मंत्र म्हणण्याच्या वेळेला हाही बाजूला राहील. मला मिळणारे फळ हा पण खाईल. असं नको व्हायला. ठीक आहे, मी त्या झाडाखाली जातोय. तू इथेच उभा राहा. तुझं इथे उभं राहणंच माझी ताकद आहे. दम दमादम दम दमादम दम दमादम खालती ये. दम दमादम दम दमादम दम दमादम खालती ये. दम दमादम दम दमादम दम दमादम खालती ये. अरे बापरे, किती त्रास होतोय. या झाडावर सगळे चावणारे फळ आहेत का? अरे बापरे, ऐक, अरे पळा रे.